होतं ना, नाराजी आहे का तुमची? बिलकुल नाही. आमची चर्चा होत आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहताय इंडिया आघाडीमध्ये देखील आम्ही असो काँग्रेस असो आम्ही दोघंही तिथे लढत आहोत. केंद्र सरकारमध्ये अदानीकरणाच्या विरुद्ध धारावी जे विकलं जातं त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज बुलंद केलेला आहे. संविधान रक्षणासाठी केलेला आहे. इथे महाविकास आघाडी म्हणून आम्ही तेच करत आहोत. सगळे तिन्ही पक्ष असतील, इतर जे मित्र पक्ष आहेत ते देखील करत आहोत. आता मी पुन्हा तुम्हाला एक सांगतो, जे लॉजिक आणि जे काही एमव्हीचे हे आहेत प्रिन्सिपल आहेत त्याप्रमाणे ह्या वेळीच्या रोटेशनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा मिळाली पाहिजे. जास्तीत जास्त जो आकडा आहे त्याला पहिलं मिळणार हे आधीच ठरलं होतं, तर तसं चालू आहे. 255 मराठी शाळा बंद मैदानात होतात उतरले आहे, तर तुम्हाला 255 मराठी शाळा बंद होतात आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? मला वाटतं- एकीकडे मराठी दिवस आहे आणि दुसरीकडे मराठी शाळा. बघा तुम्हाला सांगू का, ह्याच्यात शाळा बंद ज्या होत आहेत त्याच्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की तिथे संख्यापट काय आहे, शाळा ह्या सरकारला चालू ठेवायच्यात की नाही आणि त्या शाळा आपण चांगले अद्ययावत करत आहोत की नाही ह्याच्यावर देखील खूप आधारित असतं. कारण पालक मग त्यांच्या म्हणजे जे आई वडील आहेत ते आपण पाहतो त्यांच्या मुला मुलींना त्याच ह्याच्यात पाठवतात शाळेंमध्ये. तर ह्या शाळेंचा दर्जा चांगला करण्यासाठी आपल्याला आठवत असेल मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये उद्धव साहेबांनी त्यावेळी व्हर्च्युअल क्लासरूम आणले, टॅब्स आणलं, शिक्षण अजून चांगलं करायला लागलो. आपल्या 3.25 लाख विद्यार्थी जे 8 वेगळ्या भाषांमध्ये शिकतात त्यांना मराठी अनिवार्य केलंच, पण आपण आयबी असेल, आयजीसीएससी असेल, सीबीएसई असेल, आयसीएसई असेल ह्या सगळ्या शाळेंमध्ये आणलं कारण ह्या मुलांना आपण पुढे चांगलं शिक्षण देऊ शकू. आणि हे सगळं करत असताना पुन्हा एकदा सांगतो मी, बीएसटीची आपण बस मोफत केली होती आणि तसंच आपण ह्या सगळ्या शाळेंमध्ये मराठी अनिवार्य केलं होतं. हत्या आणि विक्री होताना बेकायदेशीररित्या पकडण्यात आलेला आहे. मालवणीमधली ही घटना आहे. कशा पद्धतीने याकडे बघताय? कारण एकीकडे सातत्याने त्याबद्दल सरकार बोलत आहे आणि आता एकीकडे हे सगळं समोर येतं. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काल परवाकडेच बातम्यांमध्ये कळलं असेल की भाजपाचे एक मोठे डोनर हे बीफ एक्सपोर्ट मधले आणि हे गोमांसाबद्दल बोलणार, भाजप आम्हाला सांगणार. तर एकंदर भाजपाने भूमिका ठरवली पाहिजे. गोव्यात काय करता तुम्ही, नॉर्थ ईस्टमध्ये काय करता तुम्ही, कुठच्या राज्यात भाजप काय काय बोलत आहे हे ठरवावं पहिलं आणि मग बोलावं. आणि जर भाजपच्या राज्यात असं होत असेल महाराष्ट्रात पण, तर मग भाजप हे नेमकं कोणासाठी आणि कशासाठी? अजित पवार यांचा मृत्यू धोक्याने झालाय की धोक्याने झाला असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आपली काय? हा सगळेच उपस्थित करतात प्रश्न. अरविंद केजरीवाल यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते त्यांच्या निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता तुम्ही एक फार महत्वाच्या विषयाला हात घातलेला आहे. मी तेच वाट पाहत होतो तुम्ही कधी हे विचारणार. कारण एक पाहतो मी, जे आम्ही सातत्याने बोलत आलेलो आहोत की भाजप आणि भाजपच्या माध्यमातून सगळे इन्स्टिट्यूशन्स जे काही कारभार त्यांना करायला लावत आहे भाजप, मग इलेक्शन कमिशन असो, ईडी, आयटी, सीबीआय असो, विरोधकांची फक्त बदनामी करायची, डाग लावायचे त्यांच्यावर आणि निवडणुकीपुरतं ह्या एजन्सींचा वापर करून घ्यायचा, हे आज सत्य कोर्टाने देखील लोकांसमोर आणलेलं आहे. जर आज हे खरं नसतं तर अरविंद केजरीवाल जे काही आरोप केले होते भाजपने आणि जे कोणी केले होते त्यांनी त्यांच्यावर ज्या धाडी पडल्या होत्या ते सत्य म्हणून बाहेर आलं असतं. पण सत्यमेव जयते, आज ह्याचा खरोखर विजय झालेला आहे आणि अरविंद केजरीवालनी लढा दिला, डगमगले नाहीत, घाबरले नाहीत, लढा देऊन आज जिंकून आलेत. मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि हेच तुम्हाला पाहायला मिळेल जसं ममता दिदी तिथे लढतायत. तामिळनाडूमध्ये काहीतरी आता काल मी परवाकडे वाचलं की ईडीचं तिथे आता काहीतरी सुरू झालंय. भाजप ईडी, आयटी, सीबीआय हे स्वतःच्या स्वार्थासाठी करतं वापर आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थाची जेव्हा पोळी भाजून होते तेव्हा मग पुढे निघतं. पण लोकांची याच्यात बदनामी होते. हा, ज्यांच्यावर खरे काही चांगले आरोप असतील ते भाजपमध्ये जातात आणि मोठी पदं घेतात. या प्रकरणात गुन्हा दाखल करणारे आता सीबीआय चौकशी जो अधिकारी आहे त्याची चौकशी करण्याचे आदेश. मला वाटतं ह्याच्यात ज्यांनी त्यांच्यावर आरोप लावले त्यांनी आता जाहीरपणे माफी मागावी, किंबहुना नाही तर त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. आदित्य ठाकरेंनी खरं तर जर शरद पवार जर राज्यसभेचे उमेदवार असतील तर ठाकरे ऐका ना, गटाला पाठिंबा असणार. ह्याच्यात जर तर मध्ये जाऊन काय अर्थ आहे? आणि दुसरं म्हणजे परत एकदा सांगतो, पवार साहेबांबद्दल आदर आहे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत, त्यांच्याबद्दल सर्वात मोठा आदर आमच्या मनात आहे. पण जर तुम्ही एमव्हीए किंवा इंडिया आघाडीच्या जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याप्रमाणे गेलात तर ही सीट आमची आहे आणि त्याच्यावर आम्ही दावा ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोठं नाव जर झालं मग पुढच्या वेळी काँग्रेस मोठं नाव आणेल, मग राऊत साहेबांची सीट आम्हाला द्यावी लागेल, मग तिसऱ्या वेळी कोणतरी अजून मोठं नाव येईल, मग आम्ही सीट घ्यायचंच नाहीत का? आणि मग एमव्हीए ज्याच्यावर बनलेलं आहे ते कसं मग रोटेशन मग काय करायचं? राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली परळीमध्ये. सुनेत्रा पवार यांची निवड झाली राष्ट्रीय अध्यक्षपदी. त्यांच्या माध्यम संवादापूर्वी एक राष्ट्रवादीमधली कुजबूज फार त्यांचा व्हायरल होते. नाही, तो त्यांचा अंतर्गत विषय, त्याच्यावर आम्ही काही बोलू नाही शकणार, माहिती पण नाही मला त्याच्यावर. आदित्य जी, शराब घोटाले मामले में मनोज सिसोदिया हो या पूर्व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हो, दोनों को तुम्ही फ्रेम में देते हैं से बरी कर दिया गया है. किस तरीके से इसे देखते हैं? आपने देखा होगा अरविंद केजरीवाल जी की आज जो
केसेस बरी हो गए, रियायत हो गई। फिर सिसोदिया जी है, कितने दिन उनको जेल में रखा था? जो वक्त इनका जेल में बर्बाद हुआ, जो उनकी बदनामी हुई, क्या भाजपा अभी माफी मांगेगी? जो वक्त उनका गया जेल में, वो जो बीत गया उसमें, क्या कोई उनको दे सकता है वो वक्त वापस? कितने लोग ऐसे हैं हमारे देश में जो पिछले 10 साल में भाजपा जो गंदी राजनीति करती आई है, किसी की बदनामी करती आई है, उसकी वजह से जेल गए हैं, ऐसे ही आरोपों को झेलते आए हैं। और कितने सारे ऐसे लोग हैं जिनके असल में घोटाले हैं और जो आज भाजपा में जाके मंत्री, मुख्यमंत्री, बड़े बड़े मंत्री पद पे बैठे हुए हैं। तो ये जो अंतर है, ये देश अभी जानता है। और सिर्फ देश नहीं तो दुनिया भर में भी भाजपा ने देश की बदनामी की है कि हमारे देश में इंस्टीट्यूशनल इंडिपेंडेंस अभी रहा नहीं है। सारे के सारे जो इंडिपेंडेंट इंस्टीट्यूशंस हैं वो भाजपा कब्जा करके बैठा है और भाजपा के आदेश पे विरोधकों के पीछे लगते हैं। देश की सबसे बड़ी इन्वेस्टिगेटिव एजेंसी सीबीआई पर भी सवाल उठ रहे हैं कि सीबीआई द्वारा ये जांच होनी चाहिए, अब उसी की जांच होनी चाहिए। उसी की जांच होनी चाहिए। जिन्होंने अरविंद केजरीवाल जी की अरेस्ट की, उनकी भी जांच होनी चाहिए, उनको भी अरेस्ट होना चाहिए, क्योंकि ये देश के घटना के साथ दुर्घटना है। आदित्य जी, इसी से जुड़ा हुआ सवाल है कि भाजपा का एक सेट एजेंडा है। एजेंडा क्या है कि चुनावी जिस समय जिस राज्य में चुनाव वही चलते रहता है। विपक्षी सरकार होती है उस समय जो है टारगेट किया जाता है। बिल्कुल। आप देखिएगा कि अरविंद केजरीवाल पर कब टारगेट किया गया? दिल्ली जब के समय। दिल्ली चुनाव के समय था, छवि धूमिल करने की कोशिश की गई। हेमंत सोरेन के ऊपर भी जो है चुनाव के समय किया गया। लालू यादव यहाँ भी हमारी पार्टी जब फोड़ी तब आधे लोगों को ईडी का डर दिखाया गया। लेकिन एक शेयर इसमें जो है, एक तो मैं अभिनंदन करना चाहता हूँ सिसोदिया साहब का, फिर केजरीवाल साहब का, कि उन्होंने कभी भी डर के कभी भाजपा के साथ हाथ नहीं मिलाया और वो लड़ते रहे। वैसे ही ममता दीदी भी शेर है, बंगाल की शेर है, और वैसे ही वो शेर जैसे लड़ रही है। धर्मांतरण के मुद्दों को लेकर राज्य सरकार जो पहला मसौदा तैयार किया जाना होता है आदित्य जी, उसके ड्राफ्टिंग को लेकर उन्होंने मंजूरी दे दी है। अभी पक्षांतर के बारे में भी बात करें, पहले जो क्रॉस पार्टी वोटिंग होती है, डिस्क्वालिफिकेशन होता है, उसके भी बारे में बात करें। एक मराठी मुंबई शहरामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुकानांवर मराठी पाट्या लावा असं सांगितलं जातं वारंवार, मात्र मुंबई शहरामध्ये अनेक दुकानांवर मराठी पाट्या पाहायला मिळत नाही, तर त्यांच्याकडून पालिकेने 2 कोटीपेक्षा जास्त जो आहे तो दंड आकारण्यात आलेला आहे आणि त्यात आज मराठी हो, अर्थात 2 कोटीहून जास्ती दंड आकारला असेल तर त्यांनी आता दंडाची भीती दाखवून ते पुढे केली पाहिजे कारवाई।